हॅलो ऑल माय लड्डूज. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या अल्फाबेट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. इफ यू हॅव बीन फॉलोइंग दिस सिरीज ना, देन यू नो दॅट एव्हरी व्हिडिओ इज बेस्ड ऑन अ डिफरंट मराठी लेटर. आणि आजचा लेटर आहे ड. सो फॉर टुडेज रेसिपी आय एम मेकिंग वन ऑफ माय फेवरेट ट्रेडिशनल स्वीट्स, डिंकाचे लाडू. हे लाडू खूप न्यूट्रिशियस आहेत आणि स्पेशली जेव्हा घरी बनवतो तेव्हा ह्याची चव काही वेगळीच लागते. So let's make it. For this recipe I am using kaju, badam, kharik powder, makhana, dry coconut, pista, kismis, and of course our star ingredient डिंक. बाय द वे हा डिंक थोडा वेगळा आहे. युजली आपण जो डिंक वापरतो त्यापेक्षा हा थोडा बारीक आहे आणि हा तळल्यावर एकदम क्रिस्पी होतो. सो लेट्स स्टार्ट द रेसिपी. फर्स्ट ऑफ ऑल आय एम हीटिंग सम घी इन अ पॅन, नॉट इन अ पॅन, कढाई. आता आपण एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स छान खमंग भाजून घेऊया. सो मी आता काजू, बदाम, मखाना, ड्राय कोकोनट हे मी किसून घेतलं आहे. जाडसर किसलं तरी चालेल, कारण की हे नंतर मिक्सरमधून बारीकच करायचं आहे. सो हे सगळे छान भाजून घेऊ खमंग, किसमिस पण. Roasting is very important because it enhances the flavor and also helps the laddus stay fresh for a longer time. Once everything is roasted nicely, आपण हे सगळं थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. डिंक आपण सगळ्यात शेवटी तळून घेऊया, कारण की याला तूप जास्ती लागतं. अँड बिकॉज दिस डिंक इज ऑलरेडी व्हेरी फाईन, आफ्टर फ्राईंग इट बिकम्स सुपर लाईट अँड क्रिस्पी. एकदम मस्त छान कुरकुरीत होतो, ॲज यू कॅन सी. दिस इज सो सॅटिस्फाईंग टू वॉच. एकदम मस्त तळला गेला आहे हा डिंक आणि याला मिक्सरमधून बारीक करायची गरजच नाही, कारण की हा ऑलरेडी खूप बारीक आहे. आता लास्टमध्ये आपण सगळे जे ड्रायफ्रूट्स भाजले होते ना ते बारीक करून घेऊया. ज्यांना खूप बारीक नाही आवडत त्यांनी थोडंसं जाडसर मिक्सरमधून काढलं तरी चालेल. मी यात किसमिस आणि खारीक पावडर जास्ती वापरली आहेत, कारण की साखर मग कमी टाकली तरी प्रॉब्लेम नाही, म्हणजे साखर कमीच जाईल ऑफकोर्स. सो सगळ्यात पहिले मी बदाम बारीक करून घेतले आहेत, काजू आणि मग खोबरं आणि मग मखाना पण एकदम बारीक करून घ्यायचं आहे. हे सगळं बारीक झाल्यानंतर आपण एका मोठ्या भांड्यात छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात थोडीशी साखर टाकू, कारण की ऑलरेडी किसमिस आणि खारीक पावडर असल्यामुळे साखर थोडीशीच टाकायची. अँड अ लिटल मोर घी सो दॅट एव्हरीथिंग बाइंड्स टुगेदर नाईसली. नंतर छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं. अँड आफ्टर ऑल द प्रिपरेशन फायनली वी गेट टू सी द फायनल रिझल्ट. वन बाय वन लेट्स मेक ब्युटिफुल राऊंड लड्डूज. सो हे लाडू खूप हेल्दी आहेत आणि फिलिंग पण आहेत आणि खूप दिवस टिकतात. परफेक्ट फॉर स्नॅकिंग अँड परफेक्ट फॉर शेअरिंग विथ फॅमिली. So this was my recipe for the letter D in our alphabet challenge series. If you enjoyed this video, don't forget to like, share and subscribe. Thank you so much for watching. Bye bye.